नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जसे की तुम्हाला माहीतच आहे की लवकरच जिल्हा न्यायालय भरती 2024मध्ये होणार आहे. यामध्ये हमाल, शिपाई, कनिष्ठ लिपिक या विभागासाठी एकूण 4,629 जागासाठी ही परीक्षा होणार आहे. ही परीक्षा फेब्रुवारी महिन्यात नाहीतर मार्च महिन्यात होण्याची दाट शक्यता आहे. जर तुम्ही पात्र उमेदवार असाल आणि तुम्ही या परीक्षेचा फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी मी आजच्या या व्हिडिओमध्ये जिल्हा न्यायालय भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे. आणि जर तुमच्या काही शंका असतील तर कमेंट करून कळवा. आणि ही PDF पाहिजे असेल तर तुम्हाला कमेंट करायचं आहे PDF. कमेंटमध्ये PDF टाईप करायचं आहे, तुम्हाला त्या PDFची लिंक भेटून जाईल. चला तर मग प्रश्न सुरू करूया. प्रश्न पहिला, राज्यातील सर्व विद्यापीठांचा कुलपती जबाबदारी खालीलपैकी कोण निभावतो? तर याचं उत्तर आहे राज्यपाल. एखादे विधेयक राष्ट्रपतीने मंजूर देण्यास टाळले असेल तर अशा वेळी राष्ट्रपती आपला डॅडॅस वापरत असतो. तर याचं उत्तर आहे नकाराधिकार. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रात कापूस उत्पादनासाठी कोणते विभाग अग्रेसर आहे? तर याचं उत्तर आहे विदर्भ व मराठवाडा. प्रश्न तिसरा, महाराष्ट्रातील दगडी कोळशाचा प्रामुख्याने कशासाठी वापर केला जातो? तर याचं उत्तर आहे औष्णिक विद्युत ऊर्जा. प्रश्न चौथा, ग्रामपंचायतीचे दैनंदिन कामकाजासाठी कोण जबाबदार असतो? तर याचं उत्तर आहे ग्रामसेवक. प्रश्न पाचवा, परराष्ट्र धोरण हे कुठल्या यादीत सूचित समाविष्ट आहे? तर याचं उत्तर आहे केंद्रीय. जिल्हा परिषदेत सर्वात महत्त्वाची समिती कोणती? तर याचं उत्तर आहे स्थायी समिती. प्रश्न 7, राष्ट्रपती लोकसभेकरिता कोणत्या समाजाच्या 2 सदस्याची नेमणूक करतात? तर याचं उत्तर आहे ॲग्लो इंडियन. प्रश्न 8, भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हणतात? तर याचं उत्तर आहे ग्रामपंचायत. डॅडॅस हा दिवस संयुक्त राष्ट्र दिवस म्हणून साजरा केला जातो. तर याचं उत्तर आहे 22 जानेवारी. प्रश्न 10, खालीलपैकी कोणते शहर कृष्णा पंचगंगा नद्याच्या संगमावर आहे? तर याचं उत्तर आहे नरसोबाची वाडी. प्रश्न 11, सर्वोच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला न्यायाधीश कोण? तर याचं उत्तर आहे न्यायमूर्ती फातिमा बीबी. प्रश्न 12, खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये नियुक्त केलेले पहिले भारतीय न्यायाधीश आहेत? तर याचं उत्तर आहे डॉक्टर नागेंद्र सिंग. हा महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 13, कोणत्या वर्षी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची स्थापना झाली? तर याचं उत्तर आहे 1940. प्रश्न 14, या एकमेव संघराज्य प्रदेशात स्वतंत्र उच्च न्यायालय आहे? तर याचं उत्तर आहे दिल्ली. प्रश्न 15, सर्वोच्च न्यायालयात 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली? तर याचं उत्तर आहे सुब्रमण्यम स्वामी. मुंबई, मद्रास, कोलकाता येथे भारतातील पहिले उच्च न्यायालय कधी स्थापन झाले? तर याचं उत्तर आहे 1861. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 17, आसाराम बापू यांना कोणत्या न्यायालयाने शिक्षा सुनावली? तर याचं उत्तर आहे गांधीनगर. प्रश्न 18, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची राजीनामा द्यायचा असल्यास त्यांना तो कोणाकडे सादर करावा लागतो? उत्तर आहे राष्ट्रपती. हा पण महत्त्वाचा प्रश्न आहे. प्रश्न 19, केंद्र शासन व राज्य शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या राज्यातील पहिले ग्राम न्यायालय कुठे आहे? तर याचं उत्तर आहे राळेगण सिद्धी. प्रश्न 20, बांगलादेशमध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार बांगलादेशाचे राष्ट्रपिता कोण आहेत? तर याचं उत्तर आहे शेख मुजीब उर रहमान. खालीलपैकी कोणते महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे? तर याचं उत्तर आहे नर्मदा खोरे. प्रश्न 12, भारतात सुमारे 95%
परकीय व्यापार कशाने होतो? तर याचं उत्तर आहे सागरी मार्ग. प्रश्न 23. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात जेवढ्या जागा आहेत? तर याचं उत्तर आहे 250. प्रश्न 24. भारतीय राज्यघटनेच्या ॲडॅस कायद्यानुसार राष्ट्रपतींना काढून टाकता येते? तर याचं उत्तर आहे अनुच्छेद 61. प्रश्न 25. निळा सावळा झरा वाहत आहे, विश्लेषण ओळखा. तर याचं उत्तर आहे निळा सावळा. प्रश्न 26. ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो? तर याचं उत्तर आहे स्नायू. प्रश्न 27. घटना समितीची स्वीकृत निशाणी खालीलपैकी कोणती होती? तर याचं उत्तर आहे हत्ती. प्रश्न 28. लोकसभा व राज्यसभा यांचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपतीने बोलावल्यास त्यांचे अध्यक्षपद कोण भूषवतात? तर याचं उत्तर आहे राष्ट्रपती. प्रश्न 29. मुद्रा योजने अंतर्गत जास्तीत जास्त किती कर्ज दिले जाऊ शकते? तर याचं उत्तर आहे 10 लाख. प्रश्न 30. अकोला जिल्ह्यात खालीलपैकी कोणते कृषी संशोधन केंद्र आहे? तर याचं उत्तर आहे कापूस. प्रश्न 31. कोणत्या कायद्याने ग्राम न्यायालयाची स्थापना झाली? तर याचं उत्तर आहे ग्राम न्यायालय कायदा 2008. प्रश्न 32. 2 किंवा अधिक घटक राज्य केंद्रशासित प्रदेश यासाठी एकच उच्च न्यायालय असेल अशी तरतूद घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आली. तर याचं उत्तर आहे 7व्या. प्रश्न 33. उच्च न्यायालयातील न्यायाधीशांच्या नेमणुका करण्याचा अधिकार कोणास आहे? तर याचं उत्तर राष्ट्रपती. प्रश्न 34. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे सेवानिवृत्तीचे वय किती वर्ष असते? तर याचं उत्तर आहे 65. प्रश्न 35. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कुठे आहे? तर याचं उत्तर आहे औरंगाबाद. प्रश्न 36. राज्यातील पहिले कायमस्वरूपी बाल न्यायालय खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न 37. खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे? तर याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. प्रश्न 38. भारतीय सर्वोच्च न्यायालय ह्या दिवशी अस्तित्वात आले? तर याचं उत्तर आहे 26 जानेवारी 1950. प्रश्न 39. भारतातील 25वे उच्च न्यायालय कोणत्या शहरात स्थापन झाले? तर याचं उत्तर आहे अमरावती. प्रश्न 40. देशातील पहिले दिव्यांग न्यायालय ह्या शहरात स्थापन झाले? तर याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न 41. सर्वोच्च न्यायालयाची न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर याचं उत्तर आहे संसद. प्रश्न 42. राज्यपालास आपल्या पदग्रहण समयी कोणाकडून शपथ घ्यावी लागते? तर याचं उत्तर आहे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालय. प्रश्न 43. संघटना स्थापन करणे हा कोणत्या प्रकारचा मूलभूत हक्क आहे? तर याचं उत्तर आहे स्वातंत्र्याचा हक्क. प्रश्न 44. संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर याचं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय. प्रश्न 45. सावित्रीबाई फुले यांचे नाव कोणत्या विद्यापीठाला देण्यात आले आहे? तर याचं उत्तर आहे पुणे. प्रश्न 46. नीरा नदी खालीलपैकी कोणत्या 2 जिल्ह्याची सीमा आहे? तर याचं उत्तर आहे पुणे सातारा. प्रश्न 47. सिंहगड किल्ल्यावर कोणाची समाधी आहे? तर याचं उत्तर आहे तानाजी मालुसरे. प्रश्न 48. सध्या महाराष्ट्र राज्यातील उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश कोण आहेत? तर याचं उत्तर आहे देवेंद्र कुमार उपाध्याय. प्रश्न 49. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात, या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर याचं उत्तर आहे द्विकर्मक. आणि प्रश्न 50. शेवटचा प्रश्न.
सेनकाकू बेटासंदर्भात कोणत्या 2 देशात वाद सुरू आहे? तर याचं उत्तर तुम्हाला सांगायचं मित्रांनो कमेंट करून. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच महत्त्वाचे व्हिडिओ या चॅनलवरती घेऊन येत असतो. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.